नेमकं माझ्या बर्थडेच्या मंथमध्ये, या जुलै मंथमध्येच ना एवढा त्रास झाला ना की डॉक्टरकडे जावं लागलं आणि डॉक्टरांनी सरळ सर्जरी सांगितली. म्हणून बर्थडेच्या एक दिवसा पहिलाच ऍडमिट झाले, सकाळी सर्जरी झाली आणि संध्याकाळी परत घरी डिस्चार्ज घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी Oh my God! Wow! Oh my God! हॅलो, वेलकम टू ब्लॉग विथ हिमांगी. कसे आहात आपण सगळे? खूप दिवसानंतर मोठा ब्लॉग करते, कारण काय करू, घरात करायला काहीच नाहीये. घरात मी आहे 10 दिवसापासून. आता मला कंटाळा येतोय, मला चिडचिड होते आणि मला घर चावतंय. काय करू काही समजत नाही, कारण सवय नाही ना घरी राहायची. म्हणून तर म्हटलं काय करू काय करू काय करू, मग म्हटलं चला आज ना मोठा ब्लॉग करते, रॅन्डम ब्लॉग करते आणि तुमच्यासोबत पण गप्पा मारते. तर म्हणूनच मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. पुढे पुढे बघू काय होईल, माहित नाही कसं बनेल, काय ब्लॉग बनेल, पण ज्या ज्या गोष्टी होईल मी तुमच्यासोबत शेअर करेन. राहिला प्रश्न घरात का आहे, मिनी ब्लॉग मी टाकला होता, त्याच्यामध्ये चिवताई थोडा कमी आवाज कर ना, ती पण ब्लॉग बनवून देत नाहीये, चिव चू 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 करते. शांत झाली. तर मी तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की माझी सर्जरी झालेली आहे. खूप जण विचारत होते कसली सर्जरी झाली आहे ताई. तर माझी सर्जरी झालेली आहे पाईल्सची, म्हणजे मूळव्याधची. तुम्हाला माहितच असेल, खूप आधीपासून होता मूळव्याध, खूप त्रास देत होता मला आणि नेमकं माझ्या बर्थडेच्या मंथमध्ये, या जुलै मंथमध्येच ना एवढा त्रास झाला ना की डॉक्टरकडे जावं लागलं आणि डॉक्टरांनी सरळ सर्जरी सांगितली. म्हणून बर्थडेच्या एक दिवसा पहिलाच ऍडमिट झाले, सकाळी सर्जरी झाली आणि संध्याकाळी परत घरी डिस्चार्ज घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी बर्थडेचा ना पूर्ण अशी मॅक्सी घालूनच मी काढले. रडतच होती, मला इतकं त्रास होत होता, कारण इंजेक्शन मारलं होतं कमरेमध्ये सून करायचं, तोपर्यंत बरं बरं होतं आणि नंतर जसं इंजेक्शन उतरलं, इतका त्रास इतका त्रास, बाप रे बाप. इतके रडत काढलेत ना मी दिवस. पण आता 2 दिवस झाले, बरं वाटतंय, थोडस पेन कमी होते. आता मी थोडंसं बसते, उठते, बोलते, तर आता जरा बरं वाटतंय. पण आता कंटाळा येतोय घरात, कारण 10 दिवसाच्या वरती झालेले आहेत. पण ठीक आहे, आता 2-3 दिवसानंतर ऑफिसला जाईनच, तेव्हा परत रुटीन मध्ये येईल माझ्या. काम ऑफिस घर, काम ऑफिस घर. आत्ताच आधी सर्वात आधी ना नाश्ता केला, फ्रेश झाले, केस बांधले. हे अशी केस बांधते मी, कारण झोपून झोपून ना केसांचा पूर्ण गुत्ता होतो, म्हणून अशी वेणी बांधून टाकते, म्हणजे जेणेकरून गुत्ता होणार नाही. म्हणून अशी छोटी अशी बांधलेली आहे, चंपू चंपू झालेली आहे. 10 दिवसापासून असंच आहे, मॅक्सी केस असे वरती काहीच केलेलं नाहीये. मला एकदम असं कॉन्फिडंट फीलच होत नाही, चेहरा कसा झालाय माझा. म्हणून कालच मम्मीला सांगितलंय की आमची पार्लरवाली ताई आहे, तिला बोलवलंय घरीच. म्हटलं तिला सांगते, ताईला थोडंसं काहीतरी कर, फेशियल वगैरे. आणि मेन तर ना बॅकची मसाज कर, कारण बॅक इतकं दुखतंय ना. इंजेक्शन मारलं होतं मल्हारच्या वेळी एकदा, आता हे सेकंड टाइम इंजेक्शन मारलं कमरेमध्ये, म्हणून कंबर तर पूर्ण गेली आहे. इतकी कंबर दुखते ना की बापरे बापरे बाप. तुम्हाला माझ्या दवा दाखवते. ऑपरेशन केल्यानंतर पासून हा वाटका, पूर्ण दवा, ड्रेसिंग वगैरे सगळं सगळं सगळं, हा पूर्ण डब्बा आहे. इतका कंटाळा येतो ना दवा खायला. दव्यावर आठवण आलं, दवा खायची. नाश्ता केलाय मी आताच, दवा खायचं बाकी आहे, तर थांबा पहिला औषध खाऊन घेते. आता काय करू, तुमच्यासोबत काय शेअर करू, काय समजत नाहीये. एक गोष्ट शेअर करायची आहे तुमच्यासोबत. माझा बर्थडे झाला नाही, फक्त एक केक कापला, पण माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट दिले, छोटस गिफ्ट, क्यूट आहे. बघितलेलं नाहीये मी अजून, कारण तेव्हा ती सिच्युएशनच नव्हती. त्यांनी माझ्या हातात दिलं आणि मी त्यांना म्हटलं प्लीज ठेवा ना, जेव्हा मला बरं वाटेल तेव्हा मी बघेन. तर आता बघते, तुमच्या समोरच बघते कसं काय काय गिफ्ट आहे. थांबा, आणते, घेऊन येते. पहिला नॉर्मल बसून घेते, व्यवस्थित व्यवस्थित राहा. ओके, गिफ्ट गिफ्ट. सो हे आहे ते गिफ्ट जे माझ्या मिस्टरांनी दिले. बिचारे माझ्या सोबतच होते दिवसभर, कुठेच जात नव्हते. हे कधी अरेंज केलं आणि कधी बनवलं आणि कधी बनवून घेतलं काहीच माहित नाही. पण त्यांनी मला सांगितलं की वेळच मिळत नव्हता, तरी त्यांनी 2 तासामध्ये कोणाला तरी सांगितलं हे रेडी करायला आणि त्यांनी हे कस्टमाइज करून माझ्यासाठी गिफ्ट बनवले. मी बघितलं नव्हतं, आता तुमच्या समोरच बघते. किती क्यूट. ओ माय गॉड, हॅपी बर्थडे बायको, हॅपी बर्थडे बायको. थँक्यू.
Oh my god! Wow! Oh my god! पूर्ण कस्टमाइज करून बॉक्स आणलाय. दाखवते की वस्तू काय काय आहे. इथे ठेवते. Wow! किती सुंदर हेअर. काय बोलतात त्याला, बो बोलतात ना. सो हेअर क्लिप आहे. थांबा दाखवते. ओ माय गॉड, किती क्यूट आहे. असं मला पिंक मध्ये पाहिजे होतं. त्यांना माहिती मला पिंक कलर आवडतो. सो पिंक मध्ये घेतलेलं आहे. थँक्यू. नेक्स्ट आहे वाव, 2 हेअर बँड. त्याच्यानंतर एवढं सारं आहे. एक एक वस्तू निघते. त्याच्यानंतर कानातले. ओ माय गॉड, 3 कानातले. फर्स्ट वाले आहे हे पिंक वाले, क्यूट असे आहेत. ओ माय गॉड, नेक्स्ट झुमके गोल्डन वाले. आणि तिसरं आहे डायमंड. ओ माय गॉड, छान आहे. त्याच्यानंतर क्लिप, छान असा क्लिप दिलेला आहे. डार्क फॅन्टसी. मी गोड खात नाही, पण ही बिस्किट आणि काही अशा मोजक्या चॉकलेट्स आहे ज्या मी खाते, तर माझ्यासाठी डार्क फॅन्टसी. अजून संपलं नाहीये, आहे दाखवते. चंद्रकोर, जी मी लावते त्यांना माहितीये, म्हणून चंद्रकोर विचार केलाय खूप माझा. त्याच्यानंतर डेअरी, जी मला आवडते, क्रॅकर वाली ती. वाव. बर्थडेला तर मी अजिबात काही खाल्लं नाहीये. जवळजवळ मला असं वाटतं 15 दिवसाच्या वर झाले मी काहीच गोड खाल्लेलं नाहीये. सो माझ्या बर्थडेचं चॉकलेट माझ्या मिस्टरांनी दिलेलं खाणार आत्ताच. मला क्रॅकरवाला खूप आवडतं चॉकलेट. हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे डिअर हेमांगी, हॅपी बर्थडे टू यू. वेट वाईप घेतलेला आहे. माय गॉड. ओ लास्ट जे आहे ते आहे स्किन केअर. माय गॉड. फेस सिरम, फेस मास्क आहे. आणि आता डब्बा रिकामा झालेला आहे, पण त्या डब्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13, टोटल 13 वस्तू दिल्यात बर्थडे गिफ्ट. थँक्यू सो मच. जर तुम्ही ब्लॉग बघताय तर थँक्यू सो मच. मला खूप आवडलं गिफ्ट. तर आता गिफ्ट मी सगळे बघितले व्यवस्थित. सगळे गिफ्ट खूप छान आहेत. आणि मी आता विचारत होते की ह्यांना थँक्यू बोलू. फोन तर लागणार नाही त्यांचा आता, पण एक छोटंसं व्हॉइस नोट पाठवते. थोडंसं ॲप्रिशिएट करते, कारण त्यांनी खूप एफर्ट्स टाकले आणि मला खूप आवडले. सो पहिल्यांदा त्यांना व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवते. हॅलो, तुम्ही दिलेले गिफ्ट्स मी आता ओपन करून बघितले. सगळे गिफ्ट्स खूप छान होते आणि मला खूप आवडले. थँक्यू सो मच. तर आता ह्यांना व्हॉइस नोट तर पाठवलंय. बघू त्यांचा रिप्लाय येईल लंच ब्रेकला, जेव्हा ते जातील ना जेवायला, तेव्हा ते फोन घेतील, तेव्हा मला कॉल करतील. तर आता विचार करते तोपर्यंत थोडीशी एडिटिंग करू, कारण डेली व्लॉगिंगमध्ये मी खूप पाठी राहिले परतच. तर बघू, मला ट्राय करायचंय, कारण लवकरात लवकर मला 1000 सबस्क्रायबर करायचे, वॉच टाईम कंप्लीट करायचंय. कसं होणार, काय होणार नाही माहिती, पण बघू. पण ते बोलतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, तसं हळूहळू का होईना पण होईल. एक दिवस तर होईलच, है ना. आणि त्याच्यामुळे माझे आता सबस्क्रायबर चांगले वाढत आहेत. तर तुम्हाला पण माझे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा. आता थोडीशी एडिटिंग करते आणि ती ताई येईल आता. 1 तास लागेल तिला, 2 वाजता ती येणार आहे. मग ती आली की मग ब्लॉग कंटिन्यू करते. ठीक आहे, तोपर्यंत बाय नाही बोलणार आहे, बाय मी शेवटी बोलणार आहे. ओके, तोपर्यंत थोडंसं वेट करा. मला फेशियलवाली ताई आली, सगळं कानातले बिनातले घालून रेडी झाले. आता फेशियल करते. माझ्यासाठी बोलवलंय
आणि इकडे मॅडम फेशियल करतायत. आमचं फेशियल चालू होतं तोपर्यंत माझं बाळ पण शाळेतनं आलेलं आहे आणि आल्यावर तो किती गुड बॉय वाणी वागतो बघा. त्याची सगळ्या वस्तू जागेवर आपल्या आपल्या ठेवतो आणि किती व्यवस्थित सगळं स्वतःहूनच करतो. सध्या हा तिथे ठेवून दे, सध्या नंतर तुझ्या जागेवर ठेवून दे. ओके. व्हेरी गुड. मला गुड बॉय आहे ना. मला सकाळी जाते येऊन बॅग ठेवतो, फ्रेश होतो. मला इज अ गुड बॉय. तू गुड बॉय आहे. तू टिफिन खातो, होमवर्क कॉपी करतो. गेल्या रोटीच्या विचारलं त्याला अभ्यास केला का? हा, मग त्यांनी सगळा होमवर्क कंप्लीट केला. नाही सकाळी हा, त्यांनी सगळा होमवर्क कंप्लीट केला. चला आता 1.5 तास मला कोणी डिस्टर्ब करू नका. आता मस्त मी आराम करणार आहे, है ना. तर मस्त 1 ते 1.5 तास फेसची मस्त सर्व्हिसिंग झालेली आहे आणि आता फेस मस्त असं ना क्लीन दिसत आहे. एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे. स्किन एकदम झालेली डल माझी. आता जरा बरं वाटतंय. ग्लो आता दिसणार नाही. ग्लो उद्या परवा दिसेल. 2 दिवस लागतील, त्याच्यानंतर ग्लो दिसेल. कारण ही ताई ना छान प्रोडक्ट यूज करते. मी तिच्याकडे ना 2दा-3दा केलेला आहे आणि आता परत मी केलं कारण मला तिचे प्रोडक्ट्स खूप आवडतात आणि ती खूप छान मसाज देते. आणि तिने बॅक मसाज तर ओ हो 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 हो, तिचं बॅक मसाज खूप भारी असतं आणि खूप रिलॅक्स वाटते. बॉडी एकदम माझी ना आता फ्री झाल्यासारखी वाटते. कारण इतक्या दिवसापासून झोपून इंजेक्शन हे ते त्याच्यामुळे ना बॉडी एकदम माझी टाईट झालेली. पण आता एकदम रिलॅक्स वाटते, एकदम फ्री वाटते आणि खूप बरं वाटते. आणि आता मी मेडिसिन पण घेतले. तर थोड्या वेळ मी आता झोपणार आहे कारण दवा खाल्ली आहे, झोप येते. म्हणून आता थोड्या वेळ रेस्ट करते. आणि मल्हार आहे ना खूप छान हिंदी बोलतो. त्याला मस्त हिंदी बोलता येतं. आता ना तो काहीतरी बोलला. तुम्ही पण ऐका मल्हारची हिंदी. मला किती छान हिंदी बोलतो. बोल मल्हार. तो आता त्या आंटीला काय बोलला? आंटी आप ना मेरे आई को रोको और ना आपके पास बिल्कुल भी नहीं चाहिए. अच्छा, किसके पास रखो? आई को. आंटी के पास. नाही, तू त्यांना काय बोलला? तुमके पास. हाँ, तुम के पास तो रखो आई को. तुम हमके पास मत भेजो पूरा दिन. अच्छा, आई को तुमके पास रखो और हमके पास नहीं चाहिए आई. हाँ. हमके पास नहीं चाहिए. ठीक. मल्हार कविता पण बोलतोय, ती पण ऐका. कविता बोल बेटा. बोल. पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर. पास वाजे डरामधूम, धावा धावा ठोका धूम. धावता धावता घातले घर, पर रे पावसा दिवसभर. पर रे पावसा चिडून चिडून, आईच्या खुशीत बसलो दडून. गुड मॉर्निंग. तर मी कालला ब्लॉग शूट केलाच नाही. ताई मालिश करून गेली आणि मी जी झोपले ना डायरेक्ट संध्याकाळी उठली. म्हणून काहीच ब्लॉग स्टार्ट नाही केला आणि कंटिन्यू नाही केला. तर तो ब्लॉग मी आता कंटिन्यू करते कारण आज सकाळीच उठून मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेले आहे. कारण आता आम्ही चाललो डॉक्टरकडे. आज डॉक्टरकडे जायचं आहे. चेकअप डे आहे माझा. आज फायनल कळणार मला की मी बसू शकते का नाही, ऑफिस जॉईन करू शकते का नाही. तर बघू आता डॉक्टरकडे जातोय. आता फ्रेश झालेत. आतापर्यंत नाश्ता करते आणि मग आम्ही डॉक्टरकडे निघतो. डॉक्टरकडे माझ्यासोबत कोण येणार आहे? आता नाश्ता आलेला आहे आपल्याला गरम गरम. ओ, तुम्ही दिलेलं गिफ्ट मला खूप आवडलं. मी थँक्यू बोलायला पाहिजे, तुम्ही थोडी ना. थँक्यू. से गुड मॉर्निंग मल्हार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मल्हार उठला आता ना. सो तयार झालेलो आहे. आधीच लेट झालाय आणि माझ्या संगत येतोय मल्हार. कारण मल्हारला आज कोणच नाहीये बघायला. मम्मी पण कामाला गेली आहे म्हणून. तर मल्हार आमच्या संगत येतोय ना. मल्हार मज्जा करूया ना. जरा फटाफट जातो, आता लेट होतोय कारण तिकडे खूप उशीर होतो. सध्या आमची बाईकवर ट्रॅव्हलिंग मध्ये नाही बघू. बाईकवर नाही जात ना, म्हणून आपण कशात चाललोय? रिक्षा. मल्हारला मजा येते.
इथे बसून 3 तास झालेले आहेत, अजून नंबर आला नाहीये. खूप सारी गर्दी आहे. आधी मला खूप लाज वाटायची की मला तसा प्रॉब्लेम आहे. पण आता ही एवढी गर्दी बघून असं मला वाटतं की मी एकटीच नाहीये. अजून पण खूप जणांना त्रास होतो आणि सगळेच ट्रीटमेंट घेतात. तिकडे दवाखान्यात मला सोडून गरम गरम समोसा खायला गेले आणि आता घरी आल्यावर पण बघा मस्त चाललंय आरामात आरामात. हो द्या चालू द्या चालू द्या चालू द्या चालू द्या आरामात जेवा 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 आरामात जेवा. सो हॉस्पिटलवरनं येऊन आराम केला मेडिसिन घेऊन आणि आता थोडंसं रेडी झाले, जरा बरं वाटलं, खूप दिवसांनी रेडी झाले. आणि मम्मी आणि मी चाललोय सलूनमध्ये, कारण मला खूप दिवसापासून केस कापायचे होते. वेळच मिळत नव्हता, ऑफिस चालू झाल्यावर तर वेळ मिळालाच नाही. तर म्हटलं आज टाईम आहे तर चला सलूनमध्ये जाऊन केस वगैरे कट करते. तर आता थोड्या वेळात निघते. काय कर ना, जाऊन दे. हाय से हाय मला बस आली माझी मम्मी आणि मी करणार बघ. कानड्यावरी बघू नको ना आमच्या याच्यामध्ये का बघतोय. आज तर काय बाबा मल्हारला ब्लॉग मध्ये पण यायचं नाहीये, माझ्याशी बोलायचं पण नाहीये आणि माझ्यासोबत कट्टी घेतलेली आहे त्यांनी, कारण त्याला आम्ही प्लेझोन मध्ये नाही नेलं. मी 2दा-3दा ना मॉल मधल्या सलून मध्ये गेले होते, तिथे खाली ना मुलांसाठी प्लेझोन असतं. तर मल्हार खाली प्लेझोन मध्ये खेळतो आणि आम्ही वरती हेअरकट वगैरे करतो. पण आज मी त्याला या वाल्या सलून मध्ये घेऊन आली आहे आणि त्याला प्लेझोन मध्ये जायला नाही मिळालंय, म्हणूनच मल्हार रुसून बसला होता. पण तिथे नाही खूप क्यूट कॅट होती, तिच्यासोबत तो खेळत होता आणि ती कॅट पण ना त्याच्यासोबत फोन वगैरे बघत होती, म्हणून त्याचा ना मस्त टाइमपास झाला. आणि ते मी ना हेअरकटला बसले होते आणि हे जे सर आहेत ना खूप छान हेअरकट करतात, मला ह्यांचा हेअरकट खूप आवडतं. मग ते माझे हेअरकट करत होते, मम्मी एकीकडे स्पा करत होती. नंतर मग पुढचं सगळं जॉईन करताना एडिटिंगलाच लई टाइम कुठं लागतो. गेलो काय आणि आई हे त्याचे पप्पा आहेत. कसलं रिलॅक्स वाटते माहितीये. तिचं पण झालेलं वाटतंय. सो मस्त आता फ्रेश झाले, स्पा हेअरकट वगैरे सगळं झालंय. त्यांच्याकडनं कंडिशनर आणि शॅम्पू पण घेतलाय. सो आता आपण चालूया घरी. या स्टुडिओमध्ये मी कॉलेजपासून यायची, या सलॉन मध्ये नेहमी माझं इथेच असतं. चलो हाय कर बाबू, हाय मला कर ना. मला ही झाडवाली बाई कोण आहे? ही माझी मम्मी आहे. जिकडे तिला झाड भेटले ना तिकडे ती झाड उचलून घेऊन येते. झालं झाड लावून? जीवाला शांती झाली? हा, मन शांत झालं झाड लावून? अजून काय? एवढे झाड कमी आहेत, आता अजून एक आलेलं आहे. अजून तर सगळ्यामध्ये खत भरणार, अजून सगळ्यामध्ये आता खत भरत बसणार. पावसानंतर भर ना खत, ते सगळं पावसामध्ये वाहून जातं. हे कसलं झाड आहे? हे काय जुई? नाही काय जुई का चमेली? काय जुई अच्छा जुई. ठीक आहे, कर बाबा तुझं काम तू कर. तर एका गॅलरीमध्ये मम्मी झाडं लावते आणि मम्मीची ही दुसरी गॅलरी आहे. इथे पण मम्मीचे झाड आहे आणि इथे पण आजूबाजूला सगळे मस्त झाडच झाड आहे. एकदम मम्मीकडे पण मस्त अशी ग्रीनरी आहे, कारण हे ते शाळा आहे ना, ते शाळेचे ते गार्डन आहे, म्हणून इथे पण छान थंड हवा वगैरे येते आणि मस्त वाटतं मम्मीच्या इथलं वातावरण. गरमी असेल तरी थंड वाटतं, म्हणून एवढं काही टेन्शन नाही आहे. ही नदी आहे पण ते काय नदीचं काही टेन्शन नाही, फक्त गरमीत थोडा थोडा वास येतो, पण बाकी काही ठीक आहे. तर आजचा दिवस मस्त झाला. आज किती दिवसानंतर बाहेर निघाले, थोडं बरं वाटलं, थोडं रिलॅक्स वाटलं, नाही तर नुसती चिडचिड होत होती मला. आणि स्पा पण छान केला. आणि तो सलून जो आहे ना, मी कॉलेजपासून जायची तिथे हेअरकट वगैरे करायला आणि आता खूप टाइम नंतर तिथे गेले, स्पा केला मस्त. आणि माझे ओले केस बघा ना कसे कर्ली दिसतात आणि सुकले की ते सरळ असतात. बाकी असे ओले असेल तर कर्ली असतात आणि मला कर्ली केस खूप आवडतात, पण माझे ते सुकल्यावर सरळ होतात. पण छान त्यांनी स्पा वगैरे करून दिले माझा. आता मस्त स्वतःची पॅम्परिंग झालेली आहे. आता वर्षभर स्वतःकडे बघायचं नाही. आता नेक्स्ट जुलैमध्ये हेअरकट स्पा सगळं फेशियल बिशियल सगळं नेक्स्ट वर्षी जुलैमध्ये, कारण तेव्हा बड्डे येईल तेव्हा. आता हा बड्डे संपला, या वर्षाचं पॅम्परिंग पण संपलं. छोटं मोठं करते क्लीनअप वगैरे घरी, पण बाकी असं काही छोट्या मोठ्या गोष्टी जे हेअरकट वगैरे आहे स्पा वगैरे ते वर्षातच करते एकदा. तर आजचा दिवस चांगला होता. आता ब्लॉग इव्हेंट करते, कारण दाखवण्यासाठी काहीच नाही. आता थोडंसं रेस्ट करेन आणि संध्याकाळी मला जरा डॉक्टरकडे घेऊन जायचं आणि छोटी मोठी कामं आहेत तीच आहे, बाकी तर सगळं ठीक आहे. तर असंच होता आजचा माझा दिवस, चांगला गेला.
आता दाखवण्यासाठी काहीच नाही म्हणून विचार करते की ब्लॉग इथेच एंड करू. तर माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि लवकर लवकर मला हेल्प करा. माझे 1000 सबस्क्रायबर होणार आहेत आणि 4000 वॉच अवर पण चाललंय, पण गरज आहे. तर त्याच्यासाठी मला थोडीशी मदत करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्यासोबतच असे जोडून राहा. तर आजसाठी एवढंच. आता ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत बाय.